मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट स्टार्ट। प्रिय पर्यटक महोदय, प्यारा, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे रोहित्रात मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा अनियमित व अत्यंत कमी दाबाचा झालेला आहे। साहजिकच या गोष्टीचा परिणाम पाणी पुरवठा व्यवस्थावर झाला असून त्यामुळे या सर्व विभागातील पाणी पुरवठा सुद्धा अनियमित झालेला आहे। प्यारा, याखेरीज गेल्या वर्षी पाऊस हा अत्यंत कमी प्रमाणात पडला असल्यामुळे सर्व ठिकाणच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। सर्वसाधारणपणे एप्रिल व मे महिन्यात सर्वच ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते। त्यात या दोन कारणांमुळे अत्यंत अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्यारा, वरील गोष्टी विचारात घेता पर्यटक निवासातील पाण्याच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध घालणे महामंडळास अपरिहार्य झाले आहे। या निर्बंधाचे स्वरूप साधारणतः खालील प्रमाणे राहील। प्यारा, पर्यटक निवासातील स्वयंपाकाची व्यवस्था असलेल्या खोल्यांमध्ये पाण्याचा वापर इतर खोल्यांच्या मानाने जास्त घेत असल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी परवानगी न देण्याचे महामंडळाने ठरविले आहे। प्यारा, पर्यटक निवासातील गाळ्यात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त माणसांना राहता येणार नाही। प्यारा, वरील निर्बंधामुळे आपली बऱ्याच प्रमाणात गैरसोय होईल याची आम्हास पूर्ण जाणीव आहे। तरी सुद्धा अन्य काही पर्याय नसल्यामुळेच पाण्याच्या वापरावर वरील प्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे। आपण या बाबतीत आमच्याशी पूर्ण सहकार्य कराल अशी आशा आहे। प्यारा, आपला विश्वासू।